नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 37 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज स्ट्रॅटेजी बद्दल डिस्कस करणार आहोत. अशी स्ट्रॅटेजी जी मार्केटमध्ये 100% काम करते. चला तर बघूया ती स्ट्रॅटेजी. मित्रांनो, अशी कोणतीही स्ट्रॅटेजी नाही जी 100% काम करते. आणि मी जरी स्ट्रॅटेजी दिली तरी पण तुम्ही प्रॉफिटेबल होणार नाही, कारण का तुम्ही एका लूपमध्ये अडकलाय. एखादा कुठला तर सेटअप घ्यायचा, कोणत्या तर ट्रेडरचा क्लास करायचा, तो क्लास केल्यानंतर ती स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये वापरून बघायची, 1-2 आठवडा त्याच्यावर बघायचं काय होतंय काय नाही, आणि प्रॉफिट लॉस काय असेल ते असेल. त्यानंतर त्याला रामराम करायचं. नवीन कुठला तर ट्रेडर दिसला, त्याचा प्रॉफिट लाईफस्टाईल सगळी दिसली की त्याचा क्लास करायचा. हा जोपर्यंत लूप तुमचा चालू आहे तोपर्यंत तुम्ही ट्रेडर बनणारच नाहीये. मित्रांनो, कुठल्याही सेटअपवर, कुठल्याही स्ट्रॅटेजीवर मिनिमम 6 महिने देणं गरजेचं आहे. तुम्ही काय करताय, 1-2 आठवडे एखादी स्ट्रॅटेजी अभ्यासताय, त्याच्यावर ट्रेड करून बघताय आणि लॉसमध्ये जाताय. असं का होतं तुमच्यासोबत? कारण का तुम्हाला दिलेला सेटअप असू दे, जो कोण ट्रेडर आहे त्याचा जॉनर वेगळा आहे, त्यानं दिलेला मार्केटचा सेटअप वेगळा आहे, तो त्याच्या माइंडसेटच्या हिशोबाने त्यानं डेव्हलप केलेला आहे. तसा तुमचा माइंडसेट आधी डेव्हलप करा. मार्केटमध्ये त्या स्ट्रॅटेजीला बॅकटेस्टिंग करा. बाबा ती मोमेंटम मध्ये कशी काम करते, साईडवेज मध्ये कशी काम करते. तुम्ही जे यूज केलेली स्ट्रॅटेजी असते, ज्यावेळी एखाद्या वेळी मार्केट मोमेंटम असतो त्यावेळी तुम्हाला चांगला प्रॉफिट देते, आणि ज्यावेळी मार्केट साईडवेज होतो त्यावेळी लॉस देते. मग तुम्ही म्हणता ही स्ट्रॅटेजी काम करत नाही. असं नाही मित्रांनो, ती कोणत्या फेजमध्ये स्ट्रॅटेजी चालू आहे ते नोटीस करायला शिका. मी जे सांगतोय, जे प्रॉपर वेनं जर तुम्ही ऐकला तर तुमची ट्रेडिंगची सायकोलॉजी पूर्णपणे चेंज होणार आहे. 100% कुठली स्ट्रॅटेजी काम करत नाही, परंतु स्ट्रॅटेजी कोणत्या वेळी काम करते ह्याचा अभ्यास करणं म्हणजे माइंडसेट आहे, आणि ते तुम्ही करत नाही म्हणून तुम्ही लॉसमध्ये आहात. मित्रांनो, जसं अंधारातून जात असताना गाडीचा लॅम्प आपल्याला फक्त रस्ता दाखवतो, भरपूर अंधार असतो, पुढचं काही दिसत नाही, परंतु आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो ना. त्याच पद्धतीने एका स्ट्रॅटेजीवर स्टक राहिल्यानंतर हळूहळू तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचणार आहे. डोक्यामध्ये फिक्स करा की बाबा मला एवढं अचीव्ह करायचं आहे आणि मला एकाच गोष्टीतनं अचीव्ह करायचं आहे. मेंटॉरशिप घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकानं, अर्जुनापासून सचिन तेंडुलकर पर्यंत सगळ्यांनी मेंटॉर घेतलेला आहे. ज्या माणसाला इगो आहे तो मेंटॉर ऍक्सेप्ट करत नाही. त्याला वाटतं की माझं मी सगळं करू शकतो, माझं मी होऊ शकत नाही, कारण का गायडन्स खूप गरजेचा असतो. आणि शेअर मार्केटमध्ये अहंकार चालत नाही. स्ट्रॅटेजी काम करते, फक्त त्याला वेळ देणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ सक्सेस. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर कन्सिस्टन्स राहा. थँक्यू सो मच.